अजून ओके दादा मग आठवण काढली मी सांगितलं सविस्तर आपण बोलू. आता काय वेळ कधीच नसतो. थोडं मागे काय एक साहेब एक फोटो घेऊ आपण. नाही एक फोटो घेऊ सर. 2 मिनिटं व्हिडिओ काढणार आहे कुपरचा. कुपर साईड नाही आम्ही पण आहे की तुम्ही मध्ये येतं त्याचं काय. आपल्या शहरामध्ये सातारा MIDC मधल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांनी वेगवेगळे जे साताऱ्यामध्ये उत्पादक आहेत, बाहेरचे उत्पादक आहेत, त्यांचे एक एक्सपो 2023 भरवलेला आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आहे. मी आता बऱ्याच स्टॉलमध्ये पाहणी केली. एक्सपोर्ट होणारे सुद्धा चांगले प्रॉडक्ट्स आपल्या सातारा MIDC मध्ये होत आहेत. इथले स्थानिक आमदार आमचे सहकारी माननीय शिवेंद्रसिंह राजे ते सुद्धा माझ्या समवेत होते आणि अधिक चांगलं काही सुविधा देता येतील, काही प्रश्न आहेत मास्कच्या लोकांचे, त्यांच्या बॉडीचे, ते म्हणजे इथल्या सगळ्याच उद्योजकांचे, त्या बाबतीत राजेसाहेब सकारात्मक आहे, मी सकारात्मक आहे. एकूणच आमचं शासनसुद्धा या उद्योजकांच्या सगळ्या पाठीशी आहे. अधिक कशी वाढ करता येईल सातारा MIDCची, ज्या काय अजून सुविधा उद्योग विभागाकडनं हव्या आहेत, शासनाकडनं हव्या आहेत, त्याच्यासाठी कसा एक चांगला प्रस्ताव तयार करून तो उद्योगमंत्र्यांकडे देता येईल, माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे देता येईल, त्यासाठी त्या बाबतीतसुद्धा आमची राजसाहेबांची आमची इथल्या मासच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली. MIDC विकसित करण्याचं आमचं धोरण आहे. इथले प्रॉडक्ट्स आणखीन चांगले झाले पाहिजेत, आणखीन जादा प्रमाणात विदेशात गेले पाहिजेत, स्थानिक तरुणांना रोजगार इथं मिळाला पाहिजे. या दृष्टीनं हे एक्सपो अतिशय फायदेशीर आहे. याला मी शुभेच्छा देतो आणि शासनाचं पूर्ण सहकार्य अशा प्रदर्शनाला राहील, अशा उद्योगांना राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. राजेसाहेब प्लॉट पडून आहे त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या बाबतीतली भूमिका सरकारनं स्वीकारलेली आहे. एखादा MIDC मध्ये प्लॉट दिल्यानंतर त्याला आपण काही टाईम लिमिट दिलेला असतो. तो उद्योग सुरू करण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण त्याला मुदतवाढ पण देतो. पण केवळ प्लॉट घ्यायचे, अडकून ठेवायची, तिथं काय करायचं नाही. याच्या बाबतीत मागच्या 2 कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत सुद्धा नक्कीच उद्योगमंत्री काही चांगला निर्णय लवकरच घेतील. MIDCला जो काही विरोध काही लोकांकडून होत आहे त्याच्याबद्दल मगाशी तुम्ही भाषणात म्हणाला की तो खरं तर विरोध चुकीचा आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? खरं तर MIDC वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही कशी? बघा, एक आपण विचार केला पाहिजे. कुठलाही नवीन प्रकल्प घ्यायला आपण गेलो, सुरुवात करायला गेलो की त्याला 2 बाजू असतात. नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं काही लोक म्हणतात घ्या, काही लोक म्हणतात करू नका. पण करा म्हणणारे लोकांची संख्या किती आहे, करू नका म्हणणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आणि त्याच्यात काय तथ्य आहे हे सुद्धा सरकार म्हणून शासनानं आम्ही कुठेतरी तपासलं पाहिजे. आणि मग असं नाही म्हणून बसलो तर इथले प्रकल्प, इथले उद्योग दुसरीकडे जातील आणि नुकसान शेवटी जिल्ह्याचं, शहराचं होणार आहे. त्यामुळे यातनं समन्वयातनं, मी तेच म्हटलं मगाशी भाषणामध्ये, समन्वयातनं आपण मार्ग काढू. लोकांना समजा जादा मोबदला हवा असेल तर त्या बाबतीत सुद्धा काही निर्णय शासन स्तरावर आम्हाला घेता येईल. परंतु नकारात्मक दृष्टिकोन ठेवून खरंच शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, अगदीच भूमिहीन लोक होत असतील तर त्याही गोष्टी तपासून बघू. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन आता या प्रश्नामध्ये प्राथमिक त्यांनी सगळी माहिती घ्यावी आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले किंवा तिथले आमदार स्थानिक जे महेश शिंदे साहेब आहेत ते, आम्ही एकत्रपणानं याच्यामध्ये चर्चा करू आणि उद्योग वाढला पाहिजे याच्यासाठी जे करावं लागेल त्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.